पण आता या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत या दोन्ही समाजातल्या विविध भूमिका मांडणाऱ्या पूरक आणि याच्या विरोधातल्या अशा भूमिका मांडणारे नेते, महत्त्वाचे नेते आपल्या सोबत आहेत। याचिकाकर्ते ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या साठी एक मोठी लढाई सुरू केलेली आहे, न्यायालयीन लढाई लढतायत, ते म्हणजे विनोद पाटील आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत हरिभाऊ राठोड आहेत, माजी खासदार आहेत आणि ओबीसी नेते सुद्धा आहेत, आणि श्रावण देवरे सर आहेत, जे सातत्यानं ओबीसींच्या बद्दलची जी आक्रमक भूमिका आहे ती भूमिका सुद्धा ते मांडतायत। सुरुवातीला मी जातो विनोद पाटील यांच्याकडे। विनोदजी, याच्या पूर्वी कधी इतक्या आक्रमकपणे मराठा समाजातल्या संघटना समोर आलेल्या नव्हत्या, ज्या आता गेल्या काही दिवसांमध्ये आलेल्या आहेत की आता आम्हाला आरक्षण हे ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे। आतापर्यंत ही भूमिका नव्हती, आताच ही भूमिका का? सुप्रीम कोर्टातली लढाई कुठेतरी अवघड बनत चाललेली आहे असं वाटतंय, त्या अस्वस्थतेतून आहे। नेमकं कारण काय आहे आणि नेमकी मागणी काय, एकदा तुम्ही सविस्तर सांगा। मराठा समाजाने, जसं माझ्या अगोदर नाशिकच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी स्पष्ट केलं की मराठा समाजाने अशी कधीच मागणी केली नाही की कोणाचं आरक्षण कमी करा आणि त्याच्यामध्ये आमचं ॲडिशन करा। नेमकं मराठा समाजाची मागणी काय आहे? मराठा समाजाची मागणी एवढीच आहे की हे आरक्षण देत असताना कोणालाही धक्का न लावता आम्हाला स्वतंत्ररित्या आरक्षण द्या। मग हे प्रकरण माननीय सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावर स्थगिती मिळाली। स्थगिती मिळाल्यानंतर काय पर्याय असू शकता, असे पर्यायाची चर्चा आम्ही सर्वांनी ज्यावेळेस केली त्यावेळेस हा प्रस्ताव आम्ही दिलेला नाही। हा प्रस्ताव राज्याचे काही सन्माननीय खासदार महोदय आहेत, मला आठवतं की जसं अमोल कोल्हे साहेब असतील, अशा इतर लोकांनी दिल्लीला संसद भवनमध्ये सांगितलं की मराठा समाजाला ओबीसी मध्ये त्या ठिकाणी समावेश करून घ्यावा। आमचा कन्सर्न काय आहे की आम्हाला रिझर्वेशन पाहिजे। ते रिझर्वेशन कसं द्यायचं, काय द्यायचं, तर राज्य सरकारचा विषय। मग हळूहळू ओबीसीवर चर्चा सुरू झाली। तो ओबीसी आरक्षणाच्या बद्दल मी आपल्याला स्पष्ट करतो की मराठा समाजामधले अनेक लोक या अगोदरच कुणबी त्यांच्याकडे दाखला आहे, मग त्याचा इफेक्ट विदर्भात आहे, काही थोडा प्रमाण नाशिकमध्ये आहे, अहमदनगरला आहे, धुळ्याला आहे, ह्या सगळ्या भागात, नंदुरबारला आहे, या भागामध्ये असलेला मराठा समाज जिथे जिथे नोंदी आहे तिथे तिथे त्या ठिकाणी ऑलरेडी त्यांना कुणबीचं बेनिफिट मिळतं आणि कुणबी मराठा हे त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे। मराठवाड्याचा जर विषय घ्यायचा ठरला तर मराठवाडा ज्यावेळेस हा निजाम सरकारच्या अंतर्गत होता, महाराष्ट्रामध्ये येत नव्हता, त्यावेळेस निजाम सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा करार झाला। त्या कराराचं नाव आहे हैदराबाद पॅक्ट। या हैदराबाद पॅक्टमध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे की निजाम सरकारमध्ये मराठा समाजाला ओबीसीचा दर्जा होता आणि तो आम्ही तसाच देऊ। तर तसंच घडलं नाही। मराठवाडा ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आला त्यानंतर मराठा समाज हा खुल्या प्रवर्गात येत गेला। हैदराबाद असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, जो जो हा काही एक समूह त्या ठिकाणी होता निजामाच्या राजवटीमध्ये, त्या ठिकाणी मराठा हा कुणबीमध्ये आहे। त्यामुळे मराठा समाजाचं नेमकं काय म्हणणं आहे, आम्हाला कुठल्या प्रकारचा वाद करायचा नाही। आमचं म्हणणं नाही की कोणाचं तपासा, आमचं म्हणणं नाही की कोणाचं कमी करा। आमचं काय म्हणणं आहे की राज्य सरकारला आमचं म्हणणं आहे, सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली, मग याला पर्याय काय असू शकतो? मग पर्याय असू शकतो की विशेष बाब म्हणून तुम्ही त्या ठिकाणी घेणार आहात का? कॉन्क्रीट भूमिका तुम्ही काय घेणार आहात? मग आता ओबीसी मध्ये जर जायचं आमचं ठरलं तर ओबीसी मध्ये जरी आम्ही गेलो तर तो प्रश्न सॉल्व्ह होत नाही, कारण माननीय सुप्रीम कोर्टाने स्थगिती देत असताना पर्सेंटेजवर स्थगिती दिलेली आहे की 50% वरची मर्यादा ही ओलांडली जात आहे, त्यामुळे आम्ही ह्या ठिकाणी स्थगिती देतो। त्याच्यामध्ये चर्चा होईल, ती स्थगिती उठेल। जर आम्ही ॲज इट इज आज ओबीसी मध्ये जर गेलो किंवा ओबीसीचं पर्सेंटेज वाढवलं तर परत एकदा त्या कंटेम ऑफ कोर्ट होईल। याच्यामुळे मराठा आरक्षणासाठी अतिशय बारकाईने बघायची गरज आहे। कुठेतरी हे एक्सेप्ट करावं लागेल की मराठा समाज हा मागासलेला आहे, त्याचा मागासलेलापणा सिद्ध झालेला आहे, आणि कुठेतरी हे पण एक्सेप्ट करावं लागेल की अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या नोंदी ह्या कुणबी मराठा म्हणून आहेत। मग याच्यामध्ये वेगवेगळे पर्याय निघू शकतात। त्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाजाचा वाद होऊ शकत नाही। 4-2 नेत्यांचा वाद होऊ शकतो। 4-2 ओबीसी नेत्यांना मोठे पद लागत असतील, 4-2 मराठा नेत्यांना मोठे पद लागत असतील तर नेत्यांचा वाद होऊ शकतो। खाली विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा विद्यार्थी म्हणून असला पाहिजे, हे आम्ही वारंवार सरकारला सांगतोय। आणि हा वाद जो काही वाढतोय, आपण जर बारकाईने लक्षात घेतलं, सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती आल्यानंतर 2-3 महिने राज्य सरकारने काही ठोस पाऊल उचलल्यानंतर विद्यार्थी उद्विग्न झालेला आहे। त्याच्यासमोर पर्याय, त्याला जर उद्या कोणी म्हणलं आपण ओबीसीत गेलं तर आरक्षण टिकतो, तो म्हणतो ओबीसीत चला। कोणी त्याला म्हणलं सुप्रीम कोर्टाची स्थगिती उठली तर आरक्षण टिकतं, तो म्हणतो सुप्रीम कोर्टात चला। कोणी म्हणतं सरकारच्या हातात, तो म्हणतो सरकारकडे चला। अस्वस्थता आहे, समाजाच्या मनात अस्वस्थता आहे, त्यामुळे ही मागणी समोर येते असं तुमचं म्हणणं आहे। आपल्यासोबत ओबीसी नेते सुद्धा आहेत, आपण त्यांना सुद्धा विचारूया। हरिभाऊ, तुम्ही स्वागत करताय का
जी मागणी केली जाते की मराठा समाजाला आता ओबीसी मधूनच आरक्षण दिलं जावं, ही जी मागणी होतीये, या मागणीचं तुम्ही स्वागत करताय की त्याला विरोध करताय? तुमची भूमिका काय? नाही, मी जेव्हा स्वागत कधी करेल जेव्हा मी जे प्रपोजल पुढे ठेवलेलं आहे, सब कॅटेगराईजचं प्रपोजल जर मान्य असेल मराठा समाजाला, हा, तर मी निश्चितपणे स्वागत करेन. बर. आणि मी थोडस तुम्ही विचारलं नाही तेही सांगतो मी, हम्म, की खरं म्हणजे आपण संविधानिक परिस्थिती काय आज मराठा समाजाची, हम्म, संविधानिक तरतुदी काय आहे, याच्यावर आपण चर्चा करत नाही. हम्म, आणि भावनात्मक किंवा टीव्हीवर चर्चा होते किंवा हे वादविवाद होतात त्याच्यावर चर्चा होते. खरं सांगतो तुम्हाला की हे जे 27% आरक्षण दिलं होतं आम्हाला हम्म, मंडल आयोगाप्रमाणे, हम्म, तेव्हा ती जी ऑर्डर आहे ती ऑर्डर वाचा तुम्ही 93ची, बर. ती SC BC म्हणून दिलेली आम्हाला, हा. ओबीसी म्हणून नाही. म्हणजे या देशामध्ये सगळेच SC BC आहे. हम्म, आणि नंतर आपण जो कायदा केला मराठा समाजाला तो SC BC म्हणून दिला, हम्म, म्हणजे आज ओबीसी, दुसरं काही नाही. बर. हे सगळं जे केलं ना, हे 50%च्या वर द्यायचं होतं मागच्या सरकारला, म्हणून हे केलं. माझं काय म्हणणं आहे की आपल्या इथे 3 कॅटेगरी आहे, हम्म, SC ST OBC. हम्म, चौथी कॅटेगरी नाही. नाही आहे आपल्याला. हम्म, म्हणून आपल्याला त्या 50% मध्येच अकोमोडेट करून घ्यावं लागेल. हम्म. आणि याच्या बरोबर अनेक प्रश्न तुम्ही म्हणजे फक्त 50%पेक्षा करता. जास्त आरक्षण वाढवायची गरज नाही असं तुम्हाला म्हणायचं? नाही नाही, 52% आहे आपल्या इथे, हा, ते 2% कमी करायचे आपल्याला. बर. तुम्हाला जर म्हणजे कोणीच चॅलेंज करणार नाही असं जर आरक्षण द्यायचं असेल तर SBC तुम्ही किती, SBC म्हणजे गोवारी, आणखी कोष्टी, आणखी गावीत, या लोकांना जे ते आरक्षण दिलेलं आहे, फसवणूक आहे ती. अहो, त्यांना मग मेडिकल ऍडमिशन नाही हरिभाऊ, तर- हम्म. आता सांगा, तुम्ही म्हणताय त्यांचं तर म्हणणं वेगळं आहे की 50%च्या वर सुद्धा जाऊन आपण ते आरक्षण वाढवून सुद्धा ते करू शकतो, असं काय एक जणांचा मतप्रवाह आहे, काही जणांचा. तुम्ही तर म्हणताय की 50%च्या आतच द्यायचं. मुद्दा हा आहे, Yes. जर 50%च्या आत द्यायचा असेल तर त्या 27%मध्ये एक वाटेकरी होईल. मग जे सांगितलं जातंय की मराठा समाजाला आरक्षण द्या, कुणालाही धक्का न लावता, मग धक्का न लावता हे आरक्षण कसं देणार, हा सवाल विचारला जातोय. त्याचं उत्तर काय? ओबीसीच्या 27% आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे माझा प्रस्ताव आहे. मग 50चं गणित सांगा. ओबीसीच्या 27% 50%चं गणित सांगा. नाही सांगणार मी इथे, सांगणार नाही. ते ऐका सांगू शकत तुम्ही नाही, ते सांगू विलासजी. शकत नाही, ते काहीच करणार नाही. नाही, ठीक आहे, ऐका. श्रावण नाही, देवरे नाही. सर, देवरे सर तुम्ही सांगा. ऐका. देवरे सर तुम्ही सांगा, मी शक्य सांगतो. आहे एक मिनिट. 50%मध्ये हरिभाऊ, धक्का एक न मिनिट. लावता, एक- धक्का न लावता 50%मध्ये एक मराठा नाही. समाजाला आरक्षण तुम्ही- देणं तुम्ही- शक्य आहे? देवरेजी, हरिभाऊ राठोड- माझं पूर्ण वाक्य होऊ द्या. आता मला बोलायचं नाही, विलासजी. मला बोलू द्या. थांबा विलासजी. हरिभाऊ, उत्तर घेऊया ना, उत्तर घेऊया. हा देवरेजी. हे बघा, तुम्ही एवढे प्रश्न हरिभाऊंना विचारतायत, 50%च्या वर जायचं का नाही जायचं, 27%च्या मध्ये द्यायचं का नाही बरोबर. द्यायचं, म्हणजे हरिभाऊ राठोडांजवळ तुमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर नाही. याचं साधं कारण हे आहे आहे. की हरिभाऊ राठोडांना कुठलाही अभ्यास नाही, कुठलाही त्यांचा काही, ते जे म्हणतात किंवा मी एक्सपर्ट आहे, अमुक आहे, तुम्ही- डमुक आहे, असं काही नाहीये. हरिभाऊ ऐका, राठोड जे ऐका, वारंवार ऐका. भूमिका बदलतात, हम्म, हरिभाऊ राठोड जे वारंवार भूमिका बदलतात, त्या हरिभाऊंचा निषेध बंजारा समाजातल्या अनेक नेत्यांनी केला आहे, अनेक कार्यकर्त्यांनी केला आहे. हम्म. पण हरिभाऊ तुम्ही- राठोडांना अजून काही ते बघा, समजून घ्यायचं मी नाहीये. काय म्हणतो, त्यांना ऐका काय ऐका कुठे ऐका आमदारकी- ऐका. त्यांना कुठं अहो, काय, त्यांना कुठं अहो, काय आमदार नाही, ऐकून काय द्या, मला बोलताय ते? पूर्ण बोलून द्या. यांना तुम्ही मला पूर्ण बोलवता बोलू द्या. कशाला तुम्ही? मला नाही, नाही, अहो, नाही, मला पूर्ण ऐका बोलू ना. द्या मला. हरिभाऊ, अरे, हरिभाऊ येतो मला तुमच्याकडे, संविधानिक उत्तर द्या ना. बोलायला पाहिजे. येतो तुमच्याकडे, पूर्ण त्यांचं बोलू द्या. पूर्ण होऊ द्या. त्यांचं पूर्ण मला होऊ द्या, मी पूर्ण येतो बोलू द्या. तुमच्याकडे, तुम्हाला पूर्ण वेळ देतो. बोला. एकेकाळचे तुम्ही आमचे सहकारी आहात, त्यावेळीची तुमची भूमिका वेगळी होती. आता तुमची भूमिका कशामुळे बदलली हे सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि तुम्ही जे वारंवार भूमिका बदलतात ते कशासाठी बदलतात हे बी जनतेला माहिती आहे. काय ते आमदारकी आणि काय ते खासदारकी एकदा मिळून टाका तुम्ही मराठा समाजाकडून. पण हे असे तुम्ही ओबीसी समाजाला नुकसानीमध्ये टाकू झालं? नका. आणि सगळ्यात महत्वाचा झालं, मुद्दा बोलणं? हा आहे थांबा येतो. की बघा, बोलणं मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सुप्रीम कोर्टात आहे. आणि अगदीच मी आणखी त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो की मराठा आरक्षणाचा प्रश्न हा पार्लमेंटमध्ये आता प्रश्न आहे. तर मराठा समाजाने इथं महाराष्ट्रात आंदोलन न करता, जसं ते पंजाबचे शेतकरी
पंजाबमध्ये आंदोलन न करता ते दिल्लीला गेलेत. त्याच्यासाठी त्यांनी कितीतरी यातना सहन केल्या आहेत आणि अजून बी थंडीमध्ये यातना सहन करतायत. तसं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने महाराष्ट्रामधली कुठलीही शांतता न बिघडवता त्यांनी सरळ दिल्ली कूच केलं पाहिजे आणि दिल्लीला जाऊन पार्लमेंटवर किंवा प्रधानमंत्र्यांवर दडपण आणलं पाहिजे. तिथल्या राजकीय पक्ष जो सत्तेवर आहे भाजपा, त्याच्यावर दडपण आणलं पाहिजे. पार्लमेंटमध्ये घटनादुरुस्ती केली पाहिजे आणि आपलं आरक्षण मिळवलं पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाच्या दरवाज्यात जाऊन बसावं. तुम्हाला कोणी रोखलं? ठीक आहे. पण ज्या महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत ही गोष्ट नाही, त्या महाराष्ट्र शासनाच्या ठिकाणी हे कशासाठी पूर्ण राज्याला त्रास देत आहेत? ठीक आहे, मी उत्तर घेतो. देवरे सर, मी उत्तर घेतो. हरिभाऊ बोला, बोला, तुमचं म्हणणं हे पूर्ण बघा, करा आता. नाही, हे जे बोलतात ना खासदारकी, आमदारकी, बरोबर, तुम्ही संविधानिक बोला, ज्या तरतुदी आहेत ते बोला, कळलं का? जे खरं आहे ते मला हे बोलतोय सांगा, मी. हा, एक मिनिट. आपल्या विधानसभेने बिल पास केलं की नाही? एकमताने केलं की नाही? मग तुमच्यासारख्या विधानसभेने लोकांनीच बिल केलं ते पास पास. झाल्यानंतर एक मिनिट आता मला बोलू द्या, तुम्ही बोलायचं नाही. तुम्हाला जर असं असेल ना, तर बिल आधी तुम्ही विधानसभेत आणखी एक बिल आणा आणि मग बोला. अहो, संविधानिक बोला ना तुम्ही. जे काही सध्या आहे हे बघा, आपल्या विधानसभेने एकमताने बिल पास केलं की एसीबीसी आहे. मला एक उत्तर पाहिजे श्रावण देवरेकडनं, एससीबीसी आणि ओबीसी वेगळे आहेत का? बोला, उत्तर द्या. अहो, सगळं असंवैधानिक चालू उत्तर आहे. द्या, उत्तर द्या, केंद्रामध्ये पण उत्तर द्या. पार्लमेंटमध्ये पण पार्लमेंट वगैरे सांगू नका मला. मी पार्लमेंट मधून आलो आहे. ऐका श्रावणजी, विधानसभेमध्ये श्रावणजी, विधानसभेमध्ये माझ्या प्रश्नाचं भाजपचं उत्तर द्या. सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार आल्यानंतर सगळं असंवैधानिक काम झालेलं आहे. जसं केंद्रामध्ये एक असंवैधानिक चालू आहे, तसं राज्यात पण असंवैधानिक काम होतं. फडणवीस सरकारच्या काळात विलासजी, त्यांच्याकडनं उत्तर घ्या की एससीबीसी आणि ओबीसी वेगळे आहेत का? एवढं त्यांच्याकडनं उत्तर घ्या. ठीक आहे. मीच सांगितलं सुरुवातीपासून, एसीबीसी म्हणजे ओबीसी आणि ओबीसी म्हणजे एसीबीसी, हे सर्वात आधी मी सांगितलं तुम्हाला. प्रश्न तोच आहे ना. मग प्रश्न हाच आहे, जर एससीबीसी म्हणजेच ओबीसी, ओबीसी म्हणजेच एससीबीसी असेल तर मराठा समाजाला ओबीसीत घेणार नाही म्हणण्यात नेमका काय अर्थ आहे? आणि ज्यांनी एससीबीसीचं आरक्षण दिलं ते जे म्हणतात ओबीसींना धक्का लावणार नाही, हे कसं शक्य आहे? हा खरा सवाल आहे. मला दोघांकडून सुद्धा उत्तर घ्यायचं याचं. खरं तर विनोद पाटलांना सुद्धा मला विचारायचं आहे की आता नेमकं राहिलेलं आहे, कुठली अशी गोष्ट आहे की जे आता रोखतीये मराठा समाजाला, त्याच्याबद्दल सुद्धा बोलायला